करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारी संदर्भात आज परळी न्यायालयात सुनावणी। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी शपथपत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार। तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस। 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंनी केला होता आरोप। तक्रारीबाबत पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस। तर 17 मार्चला सकाळी 11:30 पर्यंत हजर राहणार असं कळवलं तृप्ती देसाईंची माहिती। सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप। जमिनीचा 26 लाखांचा व्यवहार करून 22 लाखच दिल्याचा दावा। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। ईडीकडून बँकेच्या संचालकांसह 24 जणांविरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र। शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले। सखोल अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावलं। पवारांकडून कौतुक। सांगलीमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांची उपस्थिती असणार। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर। कृषी विज्ञान केंद्रात एआयच्या माध्यमातून ऊस शेती प्रयोगाची पाहणी करणार। साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांशी पवार संवाद साधणार। गोविंदबाग निवासस्थानी पवारांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। मालवणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं उद्या मोठं शक्ती प्रदर्शन। निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं शक्ती प्रदर्शन करणार। 10,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य वाढदिवसाचं आयोजन। अमित देशमुख मंत्री झाले पाहिजेत। अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळेंचं लातूरमधील कार्यक्रमातून ऑफर। तर मी जिथे आहे तिथे आनंदी, भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल। अमित देशमुखांचं विक्रम काळेंच्या ऑफरवर उत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। फोटो तपासा आणि आधी खात्री करा। अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। मालेगावमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेवकाचा मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपीवर कठोर कारवाई करा, सकल हिंदू समाजाची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुंबळ हाणामारी। दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल। तर आतापर्यंत 22 जण अटकेत। नाशिक शहरात अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस। सर्वसामान्य प्रवाशांवर दादागिरी। शालिमार चौकात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकांची एका कुटुंबाला बेदम मारहाण। महिलांनी हात जोडून माफी मागूनही रिक्षा चालकांची गुंडगिरी। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला परिसरातील जंगलात आग। आगीमुळे 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक। गोदावरी नदीचं पाणी दूषित नसल्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा असल्याचा आरोप। खासगी लॅबमध्ये नंदिनी आणि गोदावरी नदीचे पाण्याचे नमुने तपासले। सामाजिक कार्यकर्ते जगवीर सिंह यांच्याकडून नमुन्यांची तपासणीत दोन्ही नद्यांचं दूषित असल्याचं निष्पन्न। जळगावच्या अमळनेरमध्ये दुचाकीनं पेट घेतला। आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक। माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या भगिनी सुदैवानं बचावल्या। रत्नागिरीमधील चिपळूणच्या भिले गावात जंगलतोड। रस्त्यानजीक लाकडाचे डेपो, मात्र याकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक। कराडच्या करवडी गावात 2 जण विहिरीत बुडाले। पोहायला शिकत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू। साताऱ्याच्या कराडमध्ये 4,76,000चे गहाळ मोबाईल उमरज पोलिसांनी शोधले। पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी विशेष मोहीम राबवून मोबाईलचा शोध घेतला। नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामं नियमित न करण्यासाठी नागपूर खंडपीठात जनहित याचिका। अॅडव्होकेट प्रवीण डहाट यांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका। 2000 अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची योजना। नागपुरात आरटीओकडून ई-रिक्षांची तपासणी आणि कारवाईची मोहीम हाती। नागपूर शहरात 13,799 नोंदणीकृत रिक्षा, यात 7 ई-रिक्षांवर कारवाई। विदर्भातील 37,834 वीज ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती। कायमस्वरूपी कापलेल्या वीज कनेक्शनसाठी अभय योजना 31 मार्चपर्यंत राबवणार। कडक उन्हाळ्यात लहान विद्यार्थी परीक्षा कसे देणार? विदर्भातील पालक शिक्षक संघटनांचा सरकारला सवाल। विदर्भात एप्रिलमध्ये पारा 45 अंशापार जाण्याची शक्यता। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील 5 अतिदुर्गम गावात प्रथमच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सुरू। ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त। कुर्डुवाडी शहराला 7 दिवसांआड पाणीपुरवठा। संतप्त महिलांचा कुर्डुवाडी नगरपालिकेवर घागर मोर्चा। महिलांकडून कुर्डुवाडी नगरपालिकेचा निषेध। पीडब्ल्यूडी विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे दिल्याच्या प्रकरणात पीडब्ल्यूडी कार्यालयात प्रत्येक टेबलवर लाच द्यावी लागते। कंत्राटदार विजय गभणे यांचा आरोप, तर मुख्य अभियंता नंदनवार यांनी विजय गभणे यांचे आरोप फेटाळले। परभणीच्या जिंतूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। रात्री चोरट्यांची टोळी फिरताना सीसीटीव्हीत कैद। परभणी महापालिकेत 11% नागरिकांनी कर भरला। महापालिकेकडून नागरी सुविधा मिळत नसल्यानं कर वसुली कमी झाल्याचा अंदाज। परभणीच्या सेलू शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसांपासून बंद। नागरिकांची पाण्यासाठी वणवण। जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला। सोन्याचे दर 91,464 रुपये प्रतितोळा। अमरावतीत 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। वाढत्या तापमानामुळे निर्णय।
बुलढाण्यात तूर खरेदी केंद्र सुरू, मात्र हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारांमधील दरांमध्ये जास्त तफावत नसल्यानं शेतकऱ्यांची हमीभाव केंद्राकडे पाठ. अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी तरुण तरुणींचा मैदानावर सराव. आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या भरतीसाठी तरुण सज्ज. पंतप्रधान सूर्यघर योजनेत 10,09,000 घरांवर सौर ऊर्जा पॅनलची उभारणी पूर्ण. सौर पॅनलची उभारणी करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. राज्यात आतापर्यंत 1,92,936 घरांवर प्रकल्प उभारणी पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. धुळवड साजरी करताना अपघातात 11 जणांचा मृत्यू. बदलापूरमधील चौघे, पिंपरी चिंचवडमधील 3 जण तर छत्रपती संभाजीनगर आणि वसईतील प्रत्येकी 2 समावेश. डोंबिवलीतील बेकायदा इमारतींसंदर्भात स्थापन केलेली चौकशी समिती निष्क्रिय. याचिकाकर्ते संदीप पाटलांचा आरोप. सरकारनं नेमलेल्या समितीची एकही बैठक न झाल्यानं समितीचीच चौकशी करण्याची संदीप पाटलांची मागणी. डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीत लाखोंचा गंडा. 20% परताव्याचा आमिष दाखवून चिपळूणच्या व्यावसायिकानं घातला गंडा. विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. पीएमला प्रशासनाकडून तुकाराम बीज निमित्त देहुगावसाठी जादा बसेसचं नियोजन. उद्या देहुगावमध्ये तुकाराम बीज निमित्त भाविकांची गर्दी होण्याच्या अनुषंगानं निर्णय. संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देहू नगरीत सज्ज. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि सोयी सुविधांसाठी विशेष नियोजन. पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचं पोलीस सर्वेक्षण करणार. पुण्यातील विविध प्रार्थनास्थळांवर 1,830 भोंगे. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी 25 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात मोहीम केली. काल एका दिवसात 272 तळीरामांवर पोलिसांची कारवाई. घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या. घरपट्टीतून 336 तर पाणीपट्टीतून 43.5 कोटींची वसुली.